संतोष जुळेकर आणि प्रियदर्शिनी इंदलकर अभिनीत नवा कोरा मराठीचा चित्रपट रिलीज झाला, ज्याचं नाव आहे रुखवत. चित्रपटाची कथा आहे, आर्किओलॉजीचे स्टुडंट असतात. आर्किओलॉजी म्हणजे काय, पुरातत्व विभागाचा अभ्यास करणारे काही विद्यार्थ्यांचा एक ग्रुप असतो. तो ग्रुप म्हणजे एका ठिकाणाला भेट देतो. तिथं भेट दिल्यानंतर तिथं त्यांना अशा थोड्याशा पौराणिक गोष्टी बघायला मिळतात, ज्या आपल्या संस्कृतीशी संबंधित असतात. त्याच्यामध्ये एक गोष्ट आपल्या हिरो आणि हिरोईनला, जो म्हणजे संतोष जुळेकर आणि प्रियदर्शिनी इंदलकर यांना अट्रॅक्ट करते. बाकीच्यांना पण तशी ती असते तिथं ठेवलेलं रुखवत. आता त्या रुखवतमध्ये एक बाहुला आणि बाहुली असते. आता तिथं अशी काही चर्चा होते आणि त्या गावातील जो त्या आर्किओलॉजीचा हे असतो ना, काय म्हणतो आपण त्याला, केअरटेकर आणि त्या गावातली माणसं आपल्या संतोषला आणि त्या निशिगंधाला ही बघतात आणि त्यांना माहिती देतात की तुम्ही मागच्या जन्मी काय होता. आता तिथं त्यांना समजतं की मागच्या जन्मी ते दोघं एकमेकांच्या प्रेमात होते, लग्न करतात आणि लग्न केल्यानंतर ते मरतात. आता त्यांना कोण मारतं, कशाबद्दल मारतं आणि ते त्याचा बदला घेणार का, या सगळ्यांचं गूढ समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला बघावं लागेल रुखवत. आता चित्रपटाच्या कथेबद्दल जर बोलायला गेलं तर पुनर्जन्मावर आधारित ही कथा आहे. पुनर्जन्म झाला आहे, मागच्या जन्मी अन्याय झाला आहे, या जन्मी बदला घेतो आहे, असे आपण खूप सारे पिक्चर बघितलेत. जो जुना होता तो परत रिलीज केला, त्यातला करण अर्जुन आत्ताच आपण बघून काढला. यात काही नवीन तसं काही नव्हतं, पण तरी पण मराठीवाल्यांनी हे काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न केला आहे. चला तर बोल. बाकी चित्रपटामध्ये सस्पेन्स म्हणजे गूढ आणि रोमांच हे बनवायचा थोडासा प्रयत्न केला आहे, पण प्रयत्न कुठंतरी फसतोय असं आपल्याला वाटतंय. थोडंसं थ्रिलर पण वाटतोय आपल्याला, कारण जेव्हा रुखवतीचा सीन येतो, रुखवतीमधले बाहुला आणि बाहुलीवरचे जे काही कॅमेरा वर्क आहे, त्याचे क्लोजअप शॉट्स आहेत, तिथं आपल्याला ते थोडंसं रोमांचित करतं आहे. बाकी चित्रपटाच्या कथानकामध्ये नाविन्य काय नाही आहे, पण प्रेझेंट करायचं थोडीशी पद्धत जरा वेगळी वाटली. पण सगळ्यात यातला जर अभिनय बोलायचं गेलं तर सगळ्यांचा अभिनय ठीकठाक आहे. सपोर्टिंग कास्टमधले जे काय आहेत ना, त्यांचा अभिनय उत्तम, जोरदार. आणि बाकी प्रियदर्शिनी इंदलकर क्यूट वाटते, छान वाटते. संत्या तर आपला आहेच आहे, आता कथेतच तितकासा दम नाही तर हे तरी काय करणार म्हणायचं. बाकी म्युझिक म्हणायला गेलं तर एक गोष्ट महत्त्वाची आहे, जे काय असे सस्पेन्स आणि थ्रिलवाले पिक्चर असतात ना, त्याच्यामध्ये बॅकग्राऊंड म्युझिक हे खूप महत्त्वाचं असतं, पण इथं ते तितकं त्या उंचीवर घेऊन आपल्याला जाऊ शकत नाही. ओव्हरऑल बघायला गेलं तर एक मिस्ट्री आणि थ्रिलर विथ रोमांसवाला एक रिव्हेंज घेणारा पिक्चर मराठीमध्ये काढायचा प्रयत्न केला आहे, पण तो प्रयत्न शेवट येत असताना आपल्याला कुठंतरी फसतोय असंच जाणवतं आहे. कारण चित्रपटाचा शेवट हा प्रेडिक्टेबल आपल्याला वाटतो, म्हणजे तुम्ही ते काय होणार याची कल्पना करू शकताय, पण तुम्हाला त्याचा पैसा वसूल होतो का, तर याचं उत्तर हे 50-50च आहे. बाकी मला पिक्चर हा बरा वाटला. तुम्ही जर मराठी पिक्चरचे फॅन असाल तर अवश्य एकदा जाऊन बघा.